अरे तुमचं सगळं सत्य बाहेर आलेलं आहे. तुम्ही आता किती बी कुत्र्यासारखे भुंग भुंग केलं ना तरी काही फरक नाही पडणार त्या गोष्टीचा. हां, आणि तुम्ही ना काय मावशीची मुलगी बोलत होती, मावशीला माहिती होतं. अरे मावशीच्या मुलगीकडं फोनच नव्हता तर ती बोलल कुठून? ती काय हवेसोबत बोलल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मावशीच्या मुलीकडे फोन तर नव्हताच. आणि जर मावशीची मुलगी बोलली असती तर ती लग्नाला हां म्हटली असती ना. पण ती सरळ त्या मुलाला लग्नासाठी तिने नाकारच दिला. मग ती मुलगी कुठून बोलत होती? अरे खोटं किती बोलशान तुम्ही? आणि कोणाबद्दल बोलताय? तुम्हाला थोडीशी आहे का अक्कल? अरे त्या मुलीने सरळ त्या मुलाला नकार दिला. त्या मुलीला तो मुलगा पसंत नव्हता. तिला त्या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं. त्या मुलीची कुंडलिकासुद्धा जमत नव्हती. मग अशा मुलीसोबत तिचे आईवडील लग्न का करून देतील? आणि तुम्ही म्हणता की ती मुलगी बोलत होती. ती जर मुलगी बोलली असती तर मग लग्नाला तिने नकार का दिला असता? त्या मुलाला तिने नकार का दिला असता? नकारच दिला नसता ना मग. पण तिला तो मुलगा पसंत नव्हता. त्या लग्नासाठी तिने सरळ नकार दिला. मग अशा मुलासोबत ती लग्न का करेल? आणि तुम्ही अरे खोटं बोलायची एक सीमा असती. आणि जर ह्या गोष्टी मावशीला माहिती असत्या, पण पहिली गोष्ट त्या मुलीकडे फोनच नव्हता तर असं कसं काय होईल? त्या मुलीला मावस बहिणीला किडनॅप करायच्या 2 दिवस आधी मावस भाऊ दोघंही घरी येऊन तिला जडीबुटी खाऊ घालतात आणि अजून तिला सांगतात पण की आपल्याला अकोल्याला जायचं आहे, ताईच्या मुलीचा बड्डे आहे असं सांगतात. आणि म्हणतात की मम्मीला सांगू नको असं बोलतात. आणि परत तिला 2 दिवसानंतर म्हणजे 1 दिवस मध्ये तिसऱ्या दिवशी लगेच ती गाडी बोलून घेतात. आणि लगेच त्या गाडीच्या तिथे तिला भेटायला म्हणून बोलवतात आणि तिला त्या गाडीमध्ये बसून देतात. आणि ती बसत नाही त्यावेळेस ते मुलं तिला धमकी देतात की तुझ्या आई वडिलांना भावांना मारून टाकल जर गाडीत बसली नाही तर, अशीही धमकी देतात.